मेन म्हणजे मी म्हटलं पाय म्हटलं तुझ्या जागी जर पोरगा असता तर आज फुटला असता म्हटलं. पण मी तू राखीबाई तू बाई आहे, तू इज्जत करतो म्हटलं. आमच्या घरातून म्हटलं शिकूनच तशी आहे म्हटलं. नंतर ते शब्द झाले, मी एवढं बोलू नाही तिच्या संग, मला राग यायचा त्या बाईचा. आणि माझ्या दिमागातच गोष्ट ती चालली. नंतर फोनचा जे एक टाच आला होता, घरी हम्म. फोन लावू शकता म्हणून. आणि तो हा. मी माझ्या बाबाला लावला होता फोन. हम्म. आणि मी तिथं बाबासंग बोललो, म्हणजे असं वाटते फिलिंग आली होती ते. खरंच माझे बाबा आले माझ्यासंग बोलून राहिले. मी तो फोन बोललो. मी सांगितले, बाबा तुम्ही काम करता करता संपून गेले, काम मेहनत करत, पण तुमचं नाव रोशन करायचं होतं. आणि खरंच माझ्या बाबा असते तर आज पुऱ्या अख्ख्या गावात घुमले असते. तर माझ्या पोरगं आज बिग बॉस मराठीच्या घरात नाव रोशन केलं. त्यानं नाव तर रोशनच ठेवलं होतं पहिल्यापासून. नाव रोशन, पोराचं नाव ठेवायचं म्हणून. त्याच पोरानं ते रोशन नाव बाबाचं, सगळ्या परिवाराचं, पुऱ्या गावाचं, पुऱ्या शहराचं नाव रोशन केलं होतं. आणि शब्द बोललो होतो ते बाहेरच असं आलो होतो. राखीबाई पिघलली होती. तू खरा माणूस आहे रे म्हणे ह्या घरात, तू खरा माणूस आहे, तू रिअल आहे म्हणे, तुला मन जितलं म्हणे. ते एकदम भाऊक झाली होती. आणि त्याच्या पहिले 2 दिवस अगोदर काय झालं होतं, मी असंच किचन मध्ये राखी ताई म्हटलं होतं, तर ती चिडली होती. राखी ताई नको म्हणू म्हणे, माझ्या रक्त म्हणे गरम म्हणे, मला थंड नको करू म्हणे. मग हा. मी म्हटलं काय म्हणायचं तुला, तर बाई म्हण म्हणे, राखी बाई म्हणे जी म्हण म्हणे. ठीक आहे हा. म्हटलं राखी जी. नंतर हे जसं फोनून बाहेर आलो, ते एकदम भाऊक झाली. यार तू खरा माणूस आहे रे रोशन म्हणे, तू रिअल आहे म्हणे, मजाक नाही करत, तू जर्नी पाहिली म्हणे, खरंच म्हणे लय खतरनाक आहे म्हणे. दुसऱ्या दिवसापासून तेच राखी, ते जे मला बोलणेवाली नल्ल्या गेल्या ते हमाले म्हणणेवाली, ते मला भाऊ म्हणायला लागली. राखी म्हणजे माझ्यासाठी सगळ्यासाठी 2-2 पोळी म्हणे, माझ्यासाठी 3 बने ते. तर रोशन म्हणे जिम मारते म्हणे, त्याला जरूरत आहे म्हणे, त्याची बॉडी उतरू नका दे म्हणे, त्याची बॉडी उतरली म्हणे आता. 3 पुढे म्हणे ते माझ्यासाठी, आणि मला भाऊ म्हणे त्या घरात. मला ताई म्हणू नको म्हणणारी राखी नंतर रोशन दादाला आपला भाऊ म्हणायला लागली. भाऊ इथपर्यंत म्हणाले सीन हा. केला.